आम्ही बाय प्रॉडक्ट चालू केले, पनीर आणि खवा। माझी मुलं दोन्ही, एक मुलगा MS आहे, दुसरा इंजिनियर झालेला आहे। घरात डेव्हलप केलं, गोठा डेव्हलप केला, परत 4 चाकी गाडी घेतली। नमस्कार, मी केरबा इंदुराव पाटील, राहणार अर्जुनवाडा, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। आम्ही गेले 20 वर्षे 2000 पासून आम्ही या दूध धंद्यात आहे आणि 2016 पासून आम्ही बाय प्रॉडक्ट चालू केले, पनीर आणि खवा। बाय प्रॉडक्ट तयार करताना दुधाची क्वालिटी ही चांगली असावी लागते, फॅट अधिक SNF दोन्ही चांगले दर्जाचे असले तरच बाय प्रॉडक्ट चांगले होतं। दुधाची क्वालिटी चांगली येण्यासाठी आपल्याला आहार व्यवस्थापन चांगलं असणं गरजेचं आहे। चारा व्यवस्थापनामध्ये आम्ही नेपियर गवत, शाळू वर्षाचा स्टॉक एकदम करून ठेवतो, अधिक मूर घास हे तिन्ही एकत्र करून दररोज घालत असतो, त्यामुळे दुधाची क्वालिटी चांगली। आम्ही बाय प्रॉडक्ट चालू केल्यापासून हिंदुस्तान फीड्सचे मिल्डर मिक्सचर वापरतो, त्यामुळे आम्हाला क्वालिटी चांगली मिळते। आम्ही सकाळी 5:30ला गोठ्यामध्ये जातो व जनावरांना पशुखाद्य घालणे, शेण काढणे, त्यानंतर धारा काढून जनावरांना चारा घालून घरी येतो। आम्ही स्वतः बाय प्रॉडक्ट करत असल्यामुळे त्याचे घरी आणून पनीर, खवा तयार करतो। त्यानंतर दुपारी परत त्यांना 11-12च्या दरम्यान वैरण घालायला जातो आणि त्यानंतर मग संध्याकाळी परत तसं रुटीन चालू असतं। बाय प्रॉडक्ट चालू केलेलं आहे आणि त्यावेळेपासून आम्ही इंद्रनीलच गोळी वापरतो, आजपर्यंत वापरतो। इंद्रनील गोळीमुळे आम्हाला दूध हे चांगल्या फॅटचं मिळते, त्यामुळे उतारा पण चांगला पडतो। इंद्रनील गोळीमुळे आमचे जनावर निरोगी राहतात, वर्षातून गाभण काळाची तक्रार नाही किंवा इतर कुठलाही प्रकारचा आजार काही नाही त्यांना। आम्ही दुधामध्ये डेअरीला घातल्यानंतर नफा जास्त मिळत नव्हता, म्हणून आम्ही बाय प्रॉडक्ट वळलो। ते बाय प्रॉडक्ट आम्ही फिरून हॉटेल व्यावसायिकांना गाठीभेटी घेऊन त्यांना ते विकलं। क्वालिटीमुळं आमचं बाय प्रॉडक्ट भरपूर जातो, जेवढा माल तयार होईल तेवढा खपतो। गोठा व्यवस्थापनामध्ये आम्ही दर 3 महिन्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने जंताच्या औषध देतो आणि गोठा जास्तीत जास्त कोरडा कसा राहील ह्याचं नियोजन करतो। स्वच्छता जास्त चांगल्या प्रकारे ठेवतो, आठवड्यातून 2 वेळा गोठा स्वच्छ धुवून घेतो। दूध व्यवसायामुळे आम्ही माझ्या मुलांना चांगल्या शिक्षण देऊ शकलो। माझी मुलं दोन्ही, एक मुलगा MS आहे, दुसरा इंजिनियर झालेला आहे। घरात डेव्हलप केलं, गोठा डेव्हलप केला, परत 4 चाकी गाडी घेतली, मुलांना गाडी घेऊन दिली आणि अशा पद्धतीने दुधामुळे आमचा फायदा झाला। दूध व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला आम्ही 2 गाईपासून सुरुवात केली, त्याच्यानंतर डॉक्टर PL पाटील हे आमचे हिंदुस्तान फीड्सचे डॉक्टर आहेत, त्यांनी आम्हाला सल्ला दिला। त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही जातवान गाई घेणे किंवा घरी तयार करणे स्वतः, त्यामुळे आमच्या आता 9-10 गाई झालेल्या आहेत। या दूध धंद्यामध्ये मला बाय प्रॉडक्टमुळे फायदा मिळाला नाही। मला इतर गोठा मालक जे आहेत त्यांना असा सल्ला सांगायचा आहे की त्यांनीसुद्धा बाय प्रॉडक्टकडे वळावं आणि स्वतःचा व्यवसाय स्वतः करून स्वतः मालक व्हावं। धन्यवाद।